ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजांच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणा करता निवडला अभंग। देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराया नवी नवी वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे तुकोबराया। मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य ज्यांनी गाजवलं असे देहूचे मालक जगद्गुरु तुकोबराया। अरे जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता स्वतःच्या संसाराची ज्यांनी राख रांगोळी केली ना असे थोर साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आपल्या साधनेचा सेवन झाल्याच्या नंतर महाराज साध्याच्या परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचले आणि परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचल्यानंतर महाराजांच्या मुखातून आलेले हे उद्गार आहेत विठ्ठल नाही महाराज, पण त्याच्यासाठी शास्त्र आहे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये। आई वडिलांच्या महाराज उपकारातून उत्तरही होण्याचा हा पहिला प्रयत्न आहे आपला। काय एवढं ओझे महाराज आपल्या आई वडिलांचं आपल्यावरती एवढे ऋण आहेत काय सांगायचं तुम्हाला। त्याची आपल्याला काहीतरी जाण व्हावी। ती गेल्याच्या नंतर महाराज त्यांच्या नावाने आपण 4-5 पातर तरी उठवावे, ज्ञानदान करावं म्हणून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह नाही महाराज। काय आहे कीर्तन आहे कीर्तन या ठिकाणी महाराज सर्व असं वाटतं खरंच हरिनाम सप्ताह आहे। या महिला मंडळ महाराज एवढा शोभा वाढली यांच्यामुळे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। मला वाटलं नाही एवढा छोटा मंडप असेल आणि याच्यामध्ये काही एवढी पब्लिक जमेल असं वाटतं। ज्या पहिल्या वेळेस मी तिकडे आले होते ना तिथलंच कीर्तन आहे बरं का। एवढं समाधान वाटलं मला, काय सांगायचं अजून। आता बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे महाराज ते काय पितर स्वर्गातून काय जेवण्या करता येतात का? अजिबात नाही। आपल्या वारकरी संप्रदायाने एक दंडक घालून दिलेला तुमच्या आई वडिलांची उत्तरातून महाराज त्यांच्यातून उपकारातून उत्तरही होण्याचा मार्ग काय पिंड पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण महाराज। कधी फिटतात जेव्हा आपण त्यांची आठवण काढू महाराज, तेव्हा त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होतो। आणि एवढं काय भागवतामध्ये उदाहरण आलेलं आहे, सर्वांनी महात्म्यामध्ये तुम्ही ते उदाहरण श्रवण सुद्धा केलेलं असेल बघा। गोकर्ण त्याचा भाऊ कोण सावत्र। आपण सर्वजण बहुश्रुत मंडळी आहात, कथा होती ना आपल्या गावामध्ये भागवत कथा, पहिल्या दिवशी कथा आलेली बघा महात्म्यामध्ये गोकर्ण उपोख्यान। त्याच्यामध्ये महाराज गोकर्ण कुणापासून बनलेला आहे, गायीपासून त्याचा जन्म झालेला आहे आणि त्याचा भाऊ कोण सावत्र। रक्ताने भाऊ नाही आहेत पण मनाने महाराज नात्याने भाऊ आहेत असे कोण धुंदुकारी। धुंदुकारी एवढा पापी एवढा भ्रष्टाचारी महाराज, त्याचा अंतकाल जवळ आला, एवढे तडपून त्याचा महाराज मृत्यू झाला तर झाला। शेवटच्या स्थितीला कोणत्या स्थितीला गेला हो तो, कोणती गती त्याला भेटली मोक्ष नाही भेटला। इकडं तिकडं त्याचा आत्मा भटकू लागला महाराज, भूत झाला, प्रेत योनीमध्ये निघेला। आणि महाराज ज्या वेळेस आपला भाऊ महाराज सर्व तीर्थयात्रा भ्रमण करून जेव्हा घरी येतो ना कोण गोकर्णजी, तेव्हा स्वप्नात येऊन महाराज प्रेत पिढीमध्ये येऊन एवढा त्रास द्यायला लागतो कोण धुंदुकारी। अहम भाता त्वदीयस्मिन् धुंदुकारी ती नामत स्वकीये नैव दोषेन नाशितम ब्रह्मत्वम मया। हे दादा अहम भ्राता त्वदीयस्मिन्, मी तुझा भाऊ आहे आणि मला काही तुझ्या पापाने नाही, माझ्या स्वकीये नैव दोषेन या प्रेत योनीला या प्रेत पिढीला मी गेलेलो आहे। आता काय कर माझी मुक्तता कर, कारण एवढा मला भयानक यातना भेटताय त्या प्रेत योनीमध्ये। त्यावेळेस महाराज गईला गेले कोण गोकर्णजी आणि महाराज त्यांचं पिंडदान केलं। काय पिंडदान केलं तेव्हा त्यांना मुक्ती भेटली। पुढे समोर कथा सर्वांना माहिती, पिंडदानावरती झालं नाही, भागवत कथा श्रवण करू घालावं लागली धुंदुकारीला। पण मी काय सांगते महाराज, आपण जर आपल्या आई वडिलांची जर आठवण नाही काढली तर त्यांचा आत्मा महाराज प्रेत पिढीला जातो। प्रेत होतात ते प्रेत,
भूत होतात महाराज, भूत पिशाच होतात आणि दुसऱ्याला नाही, गावातल्या लोकांना नाही, घरातल्याच लोकांना महाराज त्रास देऊ लागतात. हे त्याचे दुष्परिणाम आहेत. त्याच्याकरता महाराज तेरावा करायचा. तुम्ही म्हणसाल काय परिणाम होतात जाईल तर त्यांची आपण आठवण नाही काढली तर? घराघरामध्ये महाराज आज नवरा बायकोचं जमत नाही, नेहमी कटकट चालू आहे. जे जे म्हणतात ना महाराज पुण्यस्मरण करायचं नाही, तेरवी करायची नाही, काहीच करायचं नाही, त्यांना महाराज हेच परिणाम 2 वर्षानंतर भोगावं लागतात. वडील गेल्याच्या नंतर, आई गेल्याच्या नंतर काय नागबली द्यावा लागतो महाराज. 2-2 लाख रुपये खर्च करावा लागतो. 2 लाख रुपये खर्च येतो. नाशिकला जाऊन पितृदोष लागतो. पितृदोष समजते ना माझं बोलणं? पितृदोष लागतो महाराज. नाही आपण त्यांची आठवण काढली तर त्याची परिणाम काय पितृदोषाची माहिती आहे? घरामध्ये अजिबात पटत नाही, सासूचं पटत नाही, सासऱ्याचं पटत नाही, नवरा बायकोचं अजिबात घरात जमत नाही. जेव्हा वाद असेल ना घरामध्ये, समजून जा घरामध्ये पितृदोष आहे. एखाद्याला महाराज बरेच वर्ष झाले, लग्न होऊन महाराज बरेच वर्षानंतर मुलबाळ नाहीये, घरामध्ये पितृदोष आहे. घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही ना, पितृदोषाचं लक्षण आहे महाराज. असे अनेक कारण आहेत. काय अनेक कारण आहेत का? 13 पुण्यस्मरण न केल्यामुळं, त्याच्यामुळं आद्य कर्तव्य महाराज आपलं पुण्यस्मरण करण्याचं. आणि या तिन्ही भावंडांनी महाराज 3 वर्षांनी सुद्धा आपल्या वडिलांची या ठिकाणी आठवण काढली. परिस्थिती काही जास्त महाराज तोला मुलाची नाही, अतिशय नाजूक मोकळी महाराज त्यांची परिस्थिती. रोज मजुरी करणारे लोक आहेत, पण हे आम्हीच करावं महाराज गरिबांनी. श्रीमंत लोक राम राम घालायला सुद्धा लाजतात महाराज. आज गरीब घराण्यातील शेतकऱ्यांनीच महाराज मायबापाची जाण ठेवावी. लोक 4-4 कुत्रे पाळतात पण मायबापाला पाळत नाही. आजच्या कलियुगाची शोकांती काय महाराजी. या तिन्ही भावंडांना द्यावात तेवढं धन्यवाद. थोडे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काही दादा तुम्हाला कमी पडणार नाही आई वडिलांच्या आशीर्वादाने. आणि त्यानिमित्ताने महाराज या ठिकाणी एवढा सुसज्ज मंडप या ठिकाणी त्यांनी घातलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार गायनाचार्य ज्यांनी प्रथम चाल गायली अशा गानकोकिळा गानगंधर्वी असलेल्या द्वारकाताई त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि बघा महाराज लग्नाला आले होते आमचे ज्ञानेश्वर दादा. लग्नाला फक्त मला माझं कळस हे बघितलं फोनवरती स्टेटस आणि सांगितलं इथं कीर्तन आहे का, आम्ही जवळच लग्नासाठी आलोय. म्हणलं काय हरकत नाही या. 2 शब्दासाठी महाराज प्रेमासाठी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि तिसरे म्हणजे आपल्या गावातील गान गंधर्व, आपल्या गावातील लोकांची कलाकाराची महाराज किंमत केली पाहिजे. ज्यांची सुंदर महाराज पंचपदी गायली. दादा तुमचं नाव काय? गणेश महाराज. जोरदार वाजवा महाराज तुमच्या गावातल्या रत्नासाठी जोरदार टाळ्या. आपणच आपल्या माणसाला महाराज मोठं करण्याची गरज आहे. आणि आमच्या ज्ञानेश्वर दादांबरोबर आमचे गणेश दादा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद बरं का. माझ्यावरती वरद ज्यांचा हस्त आहे महाराज, बहिणीसारखा पाठिंबा आहे माझ्यावर, डोक्यावरती ज्यांचा आशीर्वाद आहे असे गणेश दादा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. तसेच सर्व महिला मंडळ आदी करून तुम्ही सर्वजण महाराज श्रोते वर्ग आणि अशा आपल्या गावातील गाणं कोकिळा आपला महाराष्ट्र ज्यांनी दुमदुमून टाकलाय महाराज तुमचा जिल्हा मेहकर जिल्हा, अशा रत्नाताई माझ्या नंदबाई बरं का, त्या सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित राहिले. त्यांच्या सुद्धा मनापासून धन्यवाद. आमचे दादा सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्यापासून मनापासून धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळे मी कीर्तन करू शकते माझे पती परमेश्वर विठ्ठल महाराज शिंदे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. सांसृष्टी माल्या दादाला धन्यवाद. आणि या ठिकाणी महाराज आपला कीर्तनाचा शूटिंगचा कार्यक्रम होत आहे. ज्यांनी मला माझं कीर्तन फॉर्म मध्ये आणलं महाराज असे आमचे राजा पंढरीचा चॅनलचे मालक नितीन भाऊ ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद महाराज. त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा महाराज, शेअर करा बरं का. इथं बसलेल्या सर्वांनी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, कारण आपणच आपल्या माणसाला महाराज मोठं करू शकतो. काय सर्वांना गरिबीची जाण आहे महाराज, आपलाच माणूस आहे, आपणच ठरवायचं किती मोठ्या पदाला घालायचं आहे. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल सेवेकरताना म्हणलं अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. थोडं कीर्तन लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल बरं का. आपल्याला शॉर्ट बट स्वीट कीर्तन करायचे, थोडं पण मोजकच बरं का. त्यामुळे सर्वांगाचे कान करून माझ्याकडे सर्वांनी श्रवण करावं बरं का कीर्तन. सेवेकरताना म्हणलं अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्या साधनेचा शेवट कसा झाला सांगतात. महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज म्हणतात माझा जो शेवट आहे ना तो गोड झाला. आता नेमका शेवट कोणता असावा? शेवट साधनेचा का शेवट मरणाचा?
तुमच्या दृष्टीने शेवट कोणता असला पाहिजे? मरणाचा शेवट? अजिबात नाही. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवटच नाही महाराज. उपजेते नासे नासे जे पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा वासांसी जरणानी यथा विहाय नवानी गणंती नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्ण अन्यानी सय्याती नवानी देही. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन भेटीजे. जसं जुनं झालेला कपडा आपण फाटलेला कपडा टाकून देतो आणि नवीन वस्त्र आपण परिधान करतो, म्हणजे महाराज तसा आपला हा देह जेव्हा जीर्ण होतो ना तेव्हा आत्मा महाराज शरीर सोडतो आणि नवीन नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे मरण हा माणसाच्या जीवनातला अजिबात शेवट नाही. दुसरं उदाहरण घ्या. आपल्या सर्वांकडे महाराज मोबाईल आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे महाराज. 5G नेटवर्क चालू आहे आता सध्या. किती 5G भेटले 5G. तो जर मोबाईल जर हरवला किंवा फुटला समजा त्याचा डिस्प्ले गेला तर आपण त्याच्या मोबाईल मध्ये 2 सिम कार्ड असतात. एक घरच्यासाठी एक बाहेरच्यासाठी बरं का. 2 सिम कार्ड असतात महाराज. VIP लोकांना कळेल बरं का ते. 2 सिम कार्ड असतात महाराज. मला सांगा तो जर मोबाईल जर फुटला तर सिम कार्ड आपण मोडून तोडून फेकून देतो का? काय करतो मग? दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकतो महाराज. तसंच आहे महाराज जीवनाचं. शरीर जीर्ण होतो तर आत्मा आपलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. काय? अजिबात मरण माणसाच्या जीवनातला शेवट नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आपण एकमेकाला कपडे बदलून जसं भेटतो महाराज तसं शरीर आत्मा शरीर बदलून याच महाराज पृथ्वीवरती आपल्याला भेटत असतो. आता गावाला जर जायचं असेल तुम्ही अशी मळके कपडे घालून जाता का? प्रेस लागते मला चांगली. कडक साडी पाहिजे, बरोबर आहे की नाही? आजी पूर्वी काळामध्ये महाराज आजीनं महाराज जोडून शिवून असं महाराज लुगडं घातलं 2 रंगाचं थिगळं लावून. आता परिस्थिती आहे का ती? अजिबात नाही महाराज. जसं लुगडं तशी चोळी महाराज आजीची. एवढा काळ बदलला. गावाला जायचं असेल तर महाराज साडी प्रेस पाहिजे, कपडे प्रेस पाहिजे. आणि शेतात जायचं असलं तर माता माऊल्यांनो कसंही चालतं, बरोबर आहे का? शेतामध्ये लय वेगळी पद्धत निघाली. तुम्हाला काय सांगायचं आता. बाया वरून साडी आणि वरून महाराज पूर्ण पोरगी का बाई अजिबात समजतच नाही. काय सांगायचं तुम्हाला. ड्रेस निघाले ते पॅन्ट कोणत्या कोणत्या पॅन्ट? धोती पॅन्ट. वा वा एवढा बदल झाला महाराज. तंत्रज्ञान वाढलं ना, डोकं चालायला लागलं. आता पहिला काळ गेला महाराज तो. एवढा काळ बदलला. आपण महाराज कपडे बदलून जसं एकमेकाला भेटतो तसं शरीर या ठिकाणी आत्मा महाराज शरीर बदलून या ठिकाणी भेटत असतो. कबीरदास महाराज म्हणतात अरे जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, अरे यही मिलते हैं सब कपडे बदल के. या ठिकाणी कपडे बदलून जसं माणूस भेटतो ना तसं आत्मा शरीर बदलून आपल्याला या ठिकाणी भेटत असतो. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. काय? अजिबात शेवट नाही. आपल्या दृष्टीने आपलं मरण कसं असेल हो? थोडासा विचार केलाय कधी? आपण मरणाला विसरलोय महाराज सर्वजण. काय मत आहे तुमचं? मरणाला आपण विसरलोय. पाठीमागच्यांना माझा आवाज येतोय ना? सर्वजण आपण मरणाला विसरलोय महाराज. खुशाल दुसऱ्या दिवसाचं आपलं चिंतन चालू आहे. रोज आपण नवीन आशा आणि आशा करू जन्म घेतला हो. पूर्ण आयुष्य महाराज माणसाचं पणाला लागलं, शेवट व्हायला लागला तरी माणसाला अक्कल आली नाही अजून. डोकं ठिकाण्यावर आलं नाही महाराज. भगवंताचं नाव विसरलो महाराज. ज्याच्याकरता जन्म घेतलाय ते विसरून चाललोय आपण. मरण विसरलंय. मरण काय झालं माहितीये का? एक पंडितजी होते, ब्राह्मण होते बरं का, ब्राह्मण जातीने. ते सुद्धा महाराज मरण विसरले होते. पण काय झालं, गावामध्ये एक वास्तुशांती होते. आपले ग्रंथ वगैरे घेतले आणि रस्त्याने निघाले बरं का. लक्षपूर्वक ऐका. रस्त्याने निघाले. रस्त्याने त्यांना एक गाय जाताना दिसली. काय गाय जाताना दिसली महाराज. गाय रस्त्याने जात होती पण त्या रस्त्याने चालणारी गाय असणारी ती गाय, त्या गायीच्या महाराज पायाला सर्पाने दंश केला, विषारी नागाने दंश केला आणि गाय महाराज 2 मिनिटांमध्ये खाली पडली आणि तिचे प्राण शरीरामधून निघून गेले. हा ब्राह्मण महाराज विचार करतोय अरे मी कोणत्या कार्यासाठी चाललोय आणि काय घडलंय माझ्या समोर.
हात जोडले त्या गोमातेला शेवटचं दर्शन घेतल्याने समोर गेला. समोर महाराज काय झालं, एक मांजर जात होती. मांजर, त्या मांजरीवरती अटॅक केला महाराज कुत्र्याने महाराज ती मांजर अख्खी तोडली. महाराज त्या ब्राह्मणाची देखता विचार केला, अरे आज काय पाप झाले, एकावर एक माणूस मरण, एक एक प्राणी मरत चाललाय. विचार करतोय तो ब्राह्मण. अजून थोडा समोर गेला महाराज, काय झालं माहितीये का, एक माणूस आला. त्या माणसाला महाराज छोट्याशा महाराज सापाच्या स्वरूपामध्ये साप चावला. असे 3 झाले महाराज, 3. त्यावेळेस हात जोडले महाराज त्या सापासमोर कुणी, ब्राह्मणांनी, आणि सांगितलं तुम्ही कोण आहात. 2-3 माझ्या समोर मृत्यू झाले. त्यावेळेस सांगितलं मी कोण आहे, काल आहे, काल. काल म्हणजे कोण, काल म्हणजे कोण, यमदेवता. काल आहे म्हणे मी, काल. अहो तुम्ही तर त्या पहिल्यांदा कुणाला मारलं तुम्ही, गाईला मारण्याकरता कोणत्या रूपामध्ये आलात तुम्ही, सापाच्या. 2 नंबरला कुणाला मारलं तुम्ही, मांजरला. कशामध्ये, कुत्र्याच्या स्वरूपामध्ये. आणि 3ऱ्या स्वरूपामध्ये बारक्या सापाच्या स्वरूपामध्ये येऊन तुम्ही मारलं. सांगितलं तुम्ही काल आहात ना, मग मला सांगा माझं मरण कशात आहे, काय मला सांगा माझं मरण कशात आहे. अरे बाबा कशाला भानगडीत पडतोस, मरण कशात आहे. पण एवढा हट्ट धरला, मला सांगाच तुम्ही माझं मरण कशात आहे. तुम्ही काल आहात ना, सांगा तुम्ही कशाच्या रूपाने मला मारणार आहात. त्यावेळेस तो काल बोलतो, अरे तुला या सापाच्या रूपामध्ये मी तुला ग्रासणार आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी काळ वाट याची पाहे, घडी काळ वाट याची पाहे, आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी काळ अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. अरे कालरूपी सर्पाच्या महाराज जबड्यामध्ये आपण ग्रासलो गेलोय. त्याच ब्राह्मणाला समजलं काय माझं मरण कशामध्ये आहे, माझा काल कशा रूपामध्ये येणार आहे, कशाच्या, सापाच्या. एवढा सावधगिरी महाराज बाळगायला लागला, एवढा या शरीराचं जतन करायला लागला. पण हा ब्राह्मण महाराज कुठं होता, धर्मज्ञानी वेदपाठी होता बरं का चांगला. एका राजाच्या राजवाड्यामध्ये महाराज ज्ञान देण्याकरता राजाच्या मुलाला होता, शिकवण्याकरता हा पंडित, हा ब्राह्मण. पण महाराज राजाच्या एकुलते एक मुलाचं लग्न ठरलं बरं का, एकुलते एक मुलाचं लग्न ठरलं. आणि महाराज मुलांनी हट्ट धरला, बाबा माझे गुरुजी जर माझ्या लग्नाला त्या ठिकाणी अक्षदा मंगलाष्टक जर म्हणायला येतील तरच मी माझं लग्न करेन, नाहीतर अजिबात करणार नाही. मुलांनी हट्ट धरला महाराज, कुणाच्या, राजाच्या. हट्ट धरला महाराज, तो पुरवावा लागला. त्यावेळेस महाराज विचारलं, गुरुजी तुम्हाला माझ्या बरोबर माझ्या लग्नाकरता अक्षता टाकण्याकरता कृपा आशीर्वाद शुभ आशीर्वाद देण्याकरता यावं लागेल. गुरुजीनं सांगितलं, तुम्ही जर मला लाखो रुपये जरी दिलं, लाखो जर काय सोन्याच्या जर मोहरा दिल्या, तर मी तुमच्या बरोबर लग्नाला येऊ शकत नाही. का, माझं मरण लिहिलंय कशामध्ये, सापाच्या दंशाने माझा काल येणार आहे मला न्यायला, आणि तुझं लग्न काही जवळपास नाही. त्यावेळेला काय महाराज वाहन नव्हते, कशामध्ये जाऊ लागायचं, गाडी बैलामध्ये, बरोबर आहे की नाही, पैदल जाऊ लागायचं महाराज लग्नाला. त्यावेळेस महाराज राजा म्हटला, 1 लाख सैन्य तुमच्या महाराज ताब्यात देतो मी, 1 लाख सैन्य.
तुम्हाला तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आणि तुम्ही जर येत असाल तर 2 लाख तुम्हाला सोन्याच्या मोहरा देण्यात येतील. किती? 2 लाख सोन्याच्या मोहरा. डोकंच पागल झालं ना महाराज ब्राह्मणाचं. इतके महाराज सत्यनारायण करतोय, वास्तुशांती करतोय, पण अजून घर भरलं नाही. लालच पडली महाराज डोळ्यावरती, समोर पडदा पडला, लालच दिखली ना समोर. म्हणे काय हरकत नाहीये, तू लग्न ठरलं महाराज. लग्नाचा तिथी जवळ आला आणि सर्व 1 लाखाच्या सैन्याच्या ताब्यामध्ये महाराज कोण? ब्राह्मण देवता. रस्त्याने चालले महाराज, एक नदी आड लागली, ऐका बर का. पण एक राजा होता महाराज, त्याला बऱ्याच दिवसानंतर पुत्रसंतती झाली होती. त्यानं महाराज एक नवस केला होता. कशाचा? मला जर मुलगा झाला तर पाण्याच्या हत्तीच्या बरोबर मी त्या ब्राह्मण देवतेला दान करेन, हत्तीच्या बरोबर दान करण्यात येईल असं सांगितलं होतं. एवढ्या मोठं महाराज वराड चाललं होतं राजाच्या मुलाच्या लग्नाला. विचारलं कुठं जाताय तुम्ही लग्न करता? एवढं संरक्षण कुणासाठी? ब्राह्मण देवतेसाठी. अरे वा, याच्यापेक्षा दुसरा कोणती स्थिती नाही म्हणे. ब्राह्मण देवतेलाच आपण दान करून टाकू. म्हणे दान? अजिबात तुमचं दान नकोय मला. अहो हत्तीच्या मोबदल्या, हत्तीच्या बळा एवढं तुम्हाला दान देतोय मी, ऐका तुम्ही माझं. म्हणे काय करावं लागेल? अजून लालच वाढली महाराज थोडीशी, अजून डोकं गडबडायला लागलं ब्राह्मण देवतेचं. म्हणे फक्त तुमचे पाय धुऊ द्या. नाही म्हणे, अजिबात पाय धुत नाही. धुऊ द्या पाय म्हणे. कुठं? घरामध्ये नाही, नदीवरती. बरं म्हणे काय हरकत नाही. विचार केला महाराज. राजकुमारांनी सांगितलं, देवता तुमच्या ताब्यामध्ये एवढं मोठं सैन्य आणि तुम्हाला कशाची भीती आहे? तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. चला या पालखीच्या बाहेर आणि पाय धुऊ द्या महाराज आणि संकल्प सोडू द्या. पाय धुतले महाराज, पण संकल्प काय होता? पूर्वी काय वजन काटे होते का? जुन्या लोकांना माहिती असेल महाराज. हत्ती महाराज त्या नदीच्या मधोमध उभा केला आणि एकीकडे हत्ती आणि दुसऱ्या पारड्यामध्ये कोण? धन दौलत. त्याच्याकरता महाराज तुम्ही काय म्हणा करा म्हणे, आत चला आत, तुमच्या हातावरती संकल्प सोडेल आणि तुम्हाला दान देऊन टाकेल. विचार केला, अरे माझा काळ, माझं मरण जवळ आहे. त्याच्यामध्ये कशामध्ये? पाण्यामध्ये. विचार केला, अरे एवढे हिंस्र पाणी त्या ठिकाणी असतील, साप असल. पण महाराज एवढी मायेचा पडदा त्याच्या डोळ्यासमोर आला. लालच वाढली महाराज. काय होतंय म्हणे, आम्ही एवढे सगळेजण तुमच्या सोबत पाण्यात येतो. पाण्यात आल्यानंतर महाराज काय केलं? मगरीच्या रूपामध्ये काळ आला बरं का, मगरीच्या रूपामध्ये. पण त्यानं महाराज एवढं विशाल सापाचं रूप घेतलं आणि जे काही सैन्य होतं ना ते सगळे जलचर प्राणी झाले आणि दिलं ना काळाच्या तोंडामध्ये पकडून. काय घेता महाराज? कशा रूपामध्ये काळ येईल सांगता येत नाही. आपण मरणाला विसरलोय. बरं आता या ठिकाणी तुम्ही बसलात, विचार करा आपलं मरण कसं असेल. थोडस विचार करा कसं असेल आपल्या दृष्टीने आपलं मरण. आपल्या दृष्टीने आपलं मरण आपल्या दारात असेल, काय आपल्या घरात असेल. देवाजवळ कोणी म्हणत नाही मी मरावं म्हणून, अजिबात नाही. माझं मरण दारात असावं, माझं मरण घरात असावं, नातू माझ्या जवळ खेळते असावेत. मी मेल्याच्या नंतर सगळ्या पाहुण्यांनी रडत रडत या ठिकाणी यावं, रडबोंबल या ठिकाणी उठावा आणि सर्वांनी त्या ठिकाणी मला जाळून टाकावं. हे आपल्या दृष्टीचं मरण. पण संतांच्या दृष्टीने त्यांचं मरण कसं आहे माहितीये का? संत काय म्हणतात माहितीये मरणाला? माझं मरण कुठं असावं? अरे मरणा भला विदेश का, मरणा भला विदेश का, जहा अपना नहीं कोई, जीव जंतू भोजन करे, कोटी यज्ञ का पण फल त्या ठिकाणी मिळेल महाराज त्यांना. कोटी यज्ञाचं फळ त्या ठिकाणी त्यांना मिळालं पाहिजे असं साधूंचं एका महाराज मत आहे. पण आपलं मत, दारामध्ये माझी आंघोळ घालण्यात यावी, शेवटची अंगणामध्ये आंघोळ माझी असावी, आपल्या दृष्टीचं मरण आहे महाराज. पण सांगू तुम्हाला, मरण हे वयावरती निश्चित नसतं. आपण सर्वजण महाराज प्रवासी आहेत. आपलं प्रवासावरती महाराज अजिबात वयामानावर आपलं मरण निश्चित नाहीये. तिकिटावर ज्या ठिकाणी आपल्या जवळचं तिकीट संपलं त्या ठिकाणी आपल्याला उतरावं लागणार आहे महाराज. काय? देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल,
घर है जिंदगी? जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा। एक ना एक दिवस महाराज या किरायाच्या घरातून आपल्याला निघायचंय. प्रत्येक जण जाणार आहे महाराज, याच्यात काही शंका नाही. पण आपलं जगणं कसं असावं, आपण मागं काय शिल्लक ठेवू शकतो विचार करा. पैसा, धन, दौलत या ठिकाणी सगळे या ठिकाणी राहिले महाराज. याच ठिकाणी राहणारे शेवटची आंघोळ महाराज दारातच असेल तुमची. हा, शेवटची आंघोळ दारात एक केवढा मोठा बाथरूम बांधून ठेवा. शेवटची आंघोळ महाराज दारामध्येच आहे. त्यामुळे सोबत काही न्यायचं नाही. मागं जर काही ठेवायचं असेल ती कीर्ती रूपानं तुमचं नाव बाबांचं या ठिकाणी 3 वर्ष झाली आपण पुण्यस्मरण करतोय. ही केलेल्या कर्माची पावती बरं का. काय केलेले हे कर्म आहे महाराज. हे तू का म्हणे एका मरणाची खरे, तू का म्हणे एका मरणाची खरे, हो तू का म्हणे एका मरणाची खरे, 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 खरे, तू का म्हणे एका मरणाची खरे, तू का म्हणे एका मरणाची खरे, हो उत्तमाची गुरु कीर्ती मागे, उत्तमाची गुरु कीर्ती मागे, रजबाई के सुखद जननी, हे रजबाई के भाई के सुखद जननी, जनो हे रजबाई के सुखद जननी, हे रजबाई के सुखद जननी, टायमाच बदलण्यासाठी एकदा टाळ्यांसाठी एवढा कंजूसपणा. हा, बिंबीच्या डेटापासून मला तिकडे एवढं उंच गावं लागलं. सोपं नाही महाराज. नुसतं तुम्हाला फुकटचं उत्साहवर्धन करण्यासाठी टाळी वाजवायची. पैसा लागणार नाही अजिबात. वाजवायचे असतील तर वाजवा टाळ्या. टाइम संपून चाललाय, नाहीतर तुमच्या हरभऱ्यात पडतील आळ्या. हा, तुमच्या गावातलं तुम्हाला केवढं कौतुक असायला पाहिजे महाराज. आपल्या गावात एवढा मोठा रत्न या ठिकाणी गावामध्ये आपल्या उपलब्ध आहे. हा, जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा. तुका म्हणे एका मरणाची सरी, उत्तमची उरी कीर्ती मागी. नुसत्या कीर्तीला महत्व नाही महाराज, उत्तम कीर्तीला महत्व आहे. कीर्ती रूपानं माणसाने मागे शिल्लक राहावं. आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये जिवंत आहेत, कीर्ती रूपानेच आहेत ना. तुकोबरा आज या ठिकाणी आपल्यामध्ये जिवंत आहेत, कीर्ती रूपानेच आहेत ना महाराज. बाबा आज आपल्यामध्ये जिवंत आहेत. 3 वर्षांनी काय होणार, वर्षांनी त्यांची मुलं महाराज आठवण काढतात. जिवंतच आहेत ना अजून सुद्धा कीर्ती रूपाने ते. हा,
ही केलेल्या कर्माची पावती महाराज असं आपलं कर्म असावं. आपल्या मुलाबाळांनी सुद्धा मला दरवर्षाला आपली आठवण काढावी. असं कर्म माणसाचं असलं पाहिजे. प्रत्येक जण जाणारे 2 माणसाचं तुमचं जेवण या ठिकाणी मांडणारे मी. जाणं कुणासारखं असावं. एकीकडे तुकोबरायचं जाणं बघा आणि एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा. धृतराष्ट्राचा जर जीवनाचा विचार जर आपण केला ना, धृतराष्ट्र चक्रवर्ती राजा होता. चक्रवर्ती साम्राज्य होतं महाराज. मुलं जर म्हणसाल तर 100 होती. किती? थोडस बोलत त्याला 100 पोरं होती महाराज. एवढा महाराज श्रीमंत असणारा चक्रवर्ती राज्य असणारा कोण? धृतराष्ट्र. इशाऱ्यावरती कारभार चालायचा. इशाऱ्यावरती एवढं सामर्थ्य होतं महाराज धृतराष्ट्रामध्ये. पण दोन्ही डोळ्यांनी आंधळा असणारा धृतराष्ट्र, ज्यांची महाराज 100च्या 100 पोरं मारली. कुणी? पांडवांनी. महाभारताचं युद्ध शेवटच्या टप्प्यावरती आलं. युद्ध संपलं आणि पांडव महाराज आपल्या काकाला म्हणजे धृतराष्ट्राला आपल्या घरी घेऊन येतात. राजवाड्यामध्ये घेऊन येतात आणि त्यांची सेवा करतात. बरं का, त्यांची सेवा करतात. एवढा महाराज भाग्यशाली होता धृतराष्ट्र. तुम्हाला काय सांगायचे. पहिला फोन तुम्हाला माहिती का कोणी लावला होता? पहिला फोन त्या माणसाचं नाव माहिती का तुम्हाला? ज्यांनी पहिला हॅलो म्हणला होता. हॅलो, त्या माणसाचं नाव माहिती का तुम्हाला? कलियुगामधल्या नाही, महाभारतातल्या महाराज. ज्याला घरी बसल्या बसल्या महाराज 700 श्लोकाची गीता घरी बसल्या ऐकायला भेटली होती. कुठलंही? कुरुक्षेत्रावरची. संजय. तो संजयने महाराज तेव्हा शोध लावलाय बरं का या फोनाचा. एवढा भाग्यशाली असणारा महाराज धृतराष्ट्र. पण त्याच्या डोक्यावरती थोडा सुद्धा प्रकाश पडला नाही. घरी आणतात महाराज धृतराष्ट्र, त्यांची सेवा करतात. काहीच कमतरता नसते. सेवेमध्ये कुठलीच उणीव नसते, कुठलीच. पण महाराज भीम ताकदीने गपक्याच्या गपक्या, पण बोलायला अजिबात महाराज तोंडावरती ताबाच नाही. रोज महाराज धृतराष्ट्र जेवता वेळेस यायचा आणि धृतराष्ट्राला आपली पोरं कशी मारली सांगायचा. आंधळ्या, शेवटी आमचे तुकडे म्हणतोयस, बोलतोयस ना. किती त्रास दिला रे तू आम्हाला. शेवटी आमच्याच पायावरती येऊन तुला लोळावं लागतं ना. पण विचार कर, आम्ही जसं कुत्रा आम्हाला जगवायला जड नाही तसं तुला आम्ही भाकर घालतो. आणि तुझी 100ची 100 पोरं एकट्या पठ्ठ्याने मारलीत. काय? एकट्या पठ्ठ्याने तुझी 100चे 100 पोरं मारलीत. विचार कर, ज्या ताटातला अन्न तू खातोय, ज्या ताटातला घास तू खातोयस, त्या ताटातला घास तुझ्या प्रत्येक 100 पोराच्या रक्ताने बनलाय. बघ तुला जेवायचे की नाही जेवायचे. तर जगातला असा कोणता बाप असेल हो त्याच्या ताटामध्ये त्याच्या पोराच्या रक्ताच्या बसून बनलेला घास असेल आणि तो खाऊ शकेल? आहे का अजून असा एखादा विशाल देख कठोर काळजाचा माणूस? एक सुद्धा नाही महाराज, एक सुद्धा नाही. जेवता वेळेस महाराज भीम यायचा आणि असं बोलायचा. जेवत असेल का धृतराष्ट्र? असं बोलल्यानंतर अजिबात जेवायचं नाही महाराज. तब्येतच झाली धृतराष्ट्राची. 2 दिवसानंतर महाराज धर्मराज या ठिकाणी आले. सांगितलं काका आमच्याकडून तुमच्या सेवेमध्ये काहीतरी कमतरता. सांगितलं धर्मा कुठलीच उणीव नाही, पण एक कमतरता आहे. काय? जेवता वेळेस भीम येतो आणि माझी 100 पोरं कशी मारली ती मला सांगतो. त्यावेळेस महाराज धृतराष्ट्राने आवाज दिला भीमाला. भीमा! लगेच भीम हजर. दादा बोला, काय आज्ञा आहे तुमची? अरे जेवता वेळेस कुठं बोलायचे असतात का, सांगायचे असतात का 100 पोरं कशी मारली? भीम जरा हुशार होता महाराज. भीमाने सांगितलं दादा माफी असावी, चुकलं माझं. भीम चुकला म्हणला, निघून गेला. पण भीमाने महाराज आपल्या सोयीनुसार अर्थ घेतला बरं का. या ठिकाणी कीर्तनकार बोलतो वेगळ्या दृष्टीनं आणि गावातले बघतात महाराज हे कोणावरती फिट बसले आपल्या गावामध्ये. उदाहरण आपल्या सोयीनुसार महाराज आपापल्या दृष्टीनुसार लोक अर्थ काढतात. तसं भीमाने अर्थ काढला. अरे दादानी सांगितलं ना जेवता वेळेस बोलायचं नसतं. उद्या महाराज आपण दुसरा प्रयोग करू. काय? दुसऱ्या दिवशी महाराज धृतराष्ट्र जेवायच्या 10 मिनिटांना कोण? भीम हजर. सांगितलं आंधळ्या आमचे तुकडे म्हणतोस आणि आमच्या भावामध्ये भांडण लावून देतोस. लाज वाटायला पाहिजे तुला. माझ्या दादानी सांगितलं ना जेवता वेळेस बोलायचं नसतं. आज जेवायच्या 10 मिनिटांना अगोदर आलोय. लाज वाटते का तुला? येऊन काय उपकारच केले महाराज. बोलण्यावरती ताबा असावा बरं का माणसाचा. ज्यांनी महाराज शब्दावरती कंट्रोल केले ना, शब्दाची ज्यांच्याकडे ताकद आहे ना, त्यांनी या जगावरती राज्य केले महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांना काही मोकार पगार नव्हता दिला. शब्दाची ताकद होती. शब्दाची मरायला स्पर्धा होती महाराज. आपल्याकडे निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती पैशाशिवाय काही काम होत नाही असा मोकार पगार नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी वाटला. त्यावेळेस महाराज धृतराष्ट्र एवढा वैतागला, एवढा कंटाळला आणि एके दिवशी या त्रासाला वैतागून काय केलं, रात्री 12च्या टायमाला घर सोडलं, राजवाडा सोडला. आंधळ्या दोन्ही डोळ्यांनी आंधळा असणारा धृतराष्ट्र ज्यांनी राजवाडा सोडला आणि महाराज राज्याचा त्याग केला. विचार केला अरे माझे 100 पोरं मेलीत आणि कुत्र्यासारखे ज्यांच्या घरी मी तुकडे मरतोय, बरोबर आहे त्यांचं काही चुकीचं आहे का? हा देहच ठेवायचा नाही, कुठेतरी लांब जाऊन राहायचं.
दोन्ही डोळ्यांनी आंधळा असणारा धृतराष्ट्र ज्या जंगलामध्ये जात होता, मला रात्री 12ची टाइम, किती हिंस्र प्राणी असतील विचार करा. एवढं त्याचं दुर्भाग्य, एवढं त्याचं दुर्भाग्य. दोन्ही डोळ्यांनी आंधळा असणारा धृतराष्ट्र त्या जंगलाला महाराज आग लागली, आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. असा चटके लागून लागून ज्याचा महाराज मृत्यू झाला तो एका काळचा भारताचा सम्राट होता, चक्रवर्ती राजा होता. 100 त्याच्याकडे पोरं होती महाराज. याउलट तुकोबरायांचं जाणं बघा. माझे तुकोबराई फक्त या समाजामध्ये महाराज त्यांच्याकडे काही चक्रवर्ती राज्य नव्हतं, 100 पोरही तुकोबरायांना नव्हती. इशारावर चालणारा कारभार सुद्धा माझ्या तुकोबरायांकडे नव्हता. महाराज तुकोबराच्या जर जीवनाचा विचार केला ना, फक्त 42 वर्ष तुकोबराई या समाजामध्ये जगली आणि 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून दुसरं कोणतीच महाराज गोष्ट तुकोबरायांनी सहन केली नाही. आणि गावात जरी चालली तर लोकांनी म्हणावं, ए टाळकुट्या बघा कसं चालतोय टाळकुट्या, ज्याने धर्मभ्रष्ट केलाय, देवाच्या नावाखाली नुसता संसार खाली घातलाय आणि देवाचं नाव घरून तिकडे आरामात बसतोय, कोण हा तुक्या तुक्या. गावातील लोकांनी राग राग करावा माझ्या तुकोबरायांचा. हो गावातील लोक माझ्या तुकोबरायांचा राग राग करत होती. कोपला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक. आज आपल्याकडे एवढी मुबलकता आहे महाराज. गावामध्ये आयोजक संयोजक जयकुमार महाराज आपलं नाव लिहितात, कार्यकर्ता म्हणून आपलं नाव लिहितात, गावातील मृदंगाचार्य गायनाचार्य म्हणून आपलं नाव टाकतात. आपल्याकडे एवढी मोठी अनुकूलता आहे महाराज. म्हणजे तुकोबरायांच्या गावात लोकांनी राग राग करावा, मला द्वेष करावा, टाळकुट्या म्हणा माझ्या तुकोबरायांनी. लोकांना महाराज लोक तुकोबरायांचा राग राग द्वेष करत होते. इतकंच काही, एका बाईने महाराज अंगावरती उकळतं पाणी टाकलं, त्या बाईला दोष दिला नाही हो माझ्या तुकोबरायांनी. अजिबात त्या बाईला काही शिवी दिली नाही, काहीच बोलले नाही महाराज तुकोबरायांनी त्या बाईला. देवाचा पांडुरंगाचा दावा केला. जळे माझी काय लागला मनवा, जळे माझी काय लागला मनवा, जळे माझी माय बाप
धाव रे केशवा हे विठ्ठला माय बापा माय बापा माय बापा डाबर के एवढा राग राग करावा माझ्या तुकोबराईंचा उकळतं पाणी सुद्धा अंगावर टाकलं महाराज. गावातील लोकांनी बरं नाही पाहायचं माझ्या तुकोबराईंना. गावातली सोडा बायको सुद्धा नीट बोलत नव्हती का. संसारावरती पूर्ण पाणी फिरलं होतं माझ्या तुकोबराईंनी भगवंतासाठी. हा जाळून सगळा संसार बसले होते महाराज. वैराग्य कशाला म्हणतात, वैराग्य मूर्ती कशाला म्हणतात तुकोबराईंना महाराज. वैराग्य म्हटलं की तुकोबराईंचं नाव येतं. एवढं वैराग्य असावं महाराज, एवढं वैराग्य. अरे अन्न करता पत्नी मिली तुकोबराईंची तरी सुद्धा परमार्थ सोडला नाही माझ्या तुकोबराईंनी. काय महाराज किती जन्माचं पुण्य असावं एवढं वैराग्य तुकोबराईंना व्हावं. त्या तुकोबराईंनी महाराज या त्रासाला कंटाळले. ऐका बरं का, माणसाला चांगल्या माणसाला त्रास होतच असतो बरं का. चांगल्या रस्त्याला महाराज गतिरोधक आहेत आणि चांगल्या माणसाला विरोधक आहेत. ही महाराज युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालाबाधी सत्य गोष्ट आहे महाराज. चांगल्या माणसाला विरोधक आहेत. किती विरोध होऊ या माणसामध्ये घरामध्ये. परमार्थाचा असं म्हटलं एक पाय लंगडा आहे. हा एवढा विरोध होतो महाराज माणसाचा, एवढा विरोध होतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, भगवंताचं नाम सोडायचं नाही महाराज. तो एक दिवस भेटल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय या त्रासाला कंटाळले आणि साधू संतांजवळ महाराज निरोप पाठवला. तुम्ही सनकाधिक संत म्हणबिता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. मी अनाथे अपराधी पतिते आगळाय सांगा माझ्या पांडुरंगाला. माझ्या तुकोबराईंनी तुमची आठवण काढली आणि साधू संतांनी महाराज निरोप पोहोचवला. कुणाद्वारे? संतांद्वारे निरोप पोहोचला तुकोबराईंचा देवाकडे. त्यावेळेस तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा. आणि महाराज तुकोबराईंचा निरोप भगवंताकडे पोहोचल्यानंतर पांडुरंग गरुडावरती आरूढ होऊन महाराज कुठं पोहोचले? देहूला. पण महाराज तुकोबराईच्या घरची स्थिती खाण्याची सुद्धा सोय नव्हती हो. दरदईत पाण्या माझ्या रांजी लेकडे. अरे वाकळ गोदड सुद्धा महाराज बसण्याकरता नव्हतं. बात सुद्धा नव्हती महाराज तुकोबराईंच्या घरची. काय परिस्थिती तुकोबराईंच्या घरची. पण महाराज तुकोबराईला घरच्या बघा गावामध्ये एक फार मोठा श्रीमंत माणूस यावा, त्यांचं नाव लौकिक असावं आणि त्या माणसानं महाराज श्रीमंताचे बंगले सोडावेत आणि एका गरीब घरच्या महाराज झोपडीमध्ये शिरावं. त्या कुटियाची महाराज त्या झोपडीची महाराज श्रीमंती वाढत असते बरं का. पांडुरंगाने महाराज तुकोबराईच्या घरामध्ये झोपडीमध्ये प्रवेश केला. काय तुकोबराईच्या घरची अवस्था महाराज कणी सुद्धा खायला नव्हती हो. त्यावेळेस पांडुरंग म्हटले तुकोबा चला मी तुम्हाला घ्यायला आलोय. तुकोबराई म्हटली मी एकटा वैकुंठाला तुमच्या बरोबर येणार नाही. गेले मला माहिती मला फार त्रास झालाय. जरी त्रास होऊ द्या परत मी यांच्याकरता यांना प्रबोधन करण्याकरता माघारी शिल्लक येणार नाही, राहणार नाही. म्हणून मला विचारू द्या माझ्या बरोबर कुणाला वैकुंठाला यायचंय का. आणि ऐका
अंजनीकरांनो, तुकोबरायांनी गावामध्ये सकाळी सकाळी फेरा मारायला सुरुवात केली. तुकोबराय गावामध्ये सांगत होते, चला माझ्या बरोबर वैकुंठाला, चला माझ्या बरोबर वैकुंठाला. लोक म्हटले, तू क्या आतापर्यंत पंढरपूरला चला मग इथपर्यंत ठीक आहे, पागल झाला पागल तू क्या वैकुंठाला चला म्हणतो. वैकुंठ शब्दाचा अर्थ तरी याला माहितीये का? तुकाराम संत बसले पारावारी, आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता का बरोबरी, आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता का बरोबरी. तुका म्हणे संत आहे पारावारी, आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता बरोबरी, आम्ही जातो वैकुंठाला तुम्ही येता बरोबरी. वा वा, आपल्या महिलांसाठी महाराज आईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एवढी समय सूचकता, कुठल्याही महाराज ग्रंथाचा अभ्यास न करता, कुठल्याही संस्थेत न जाता, कोणतं प्रमाणे हे महाराज काय बुद्धीच लागते बरं. काय समय सूचकता म्हणतात, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं आईचं. जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आपल्याच गावातली महिला आहे. सोपं नाही महाराज या ठिकाणी कीर्तनाच्या मग कीर्तनकार बोलतोय काय, आपल्याला प्रमाण काय द्यायचं हे सुचणं म्हणजे महाराज फार बुद्धीचा महाराज समय सूचकता लागते बरं का. आम्ही वैकुंठाला जातो, कुणाला जर माझ्या बरोबर यायचं तर चला. लोक म्हणे आतापर्यंत पण पंढरपूरला ठीक आहे, पागल झाला तो क्या पागल. महाराज पागलच होत असतो महाराज. देवाच्या भजनामध्ये माणूस लागलं ना, एका गावामध्ये कीर्तनाला गेलो, त्या बाईच्या घरामध्ये महाराज देवाचा फोटो सुद्धा नव्हता बरं का. आणि अशा घरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी चहा घ्यायला बोलवलं होतं. ती बाई म्हणे, ताई आमच्या सासऱ्याला देवाचं नान नाही, आमच्या सासूला देवाचं नान नाही, पण आमचं कार्ट देवाच्या मंदिराशिवाय राहतच नाही, पाराशिवाय राहतच नाही. कस काय पागल जन्म आड काय काय की म्हणे, आमच्या कुळी नव्हती ऐसी ह्याची पिशी जन्मली. कोणीच आमच्या घरामध्ये कुणाला परमार्थाचा नाद नाही, पण आमचं पोरग पाराशिवाय राहतच नाही. थोडीशी शांतता बाळगा बरं का. तुकोबरायांना सर्वजण पागल म्हणत होते महाराज, पागल. पण तुकोबराय या सर्वांना महाराज वैतागून घरी आले बरं का. तुकोबराय जिजाबाईला म्हणतात, जिजे अगं गावातील लोक तर माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, पण तू तरी चल माझ्या बरोबर वैकुंठाला. जिजाबाई काय म्हटल्या माहिती का, मालक तुमचा परमार्थ गिरमार्थ गेला चुलीत. कालच माझ्या भावानं व्यालेली म्हैस माझ्या घरी आणून घातली. लेकर अन्न करता मरायला लागले आणि लोकांच्या दारात भीक मागायला लागले तुमच्या या परमार्थामुळे, तुमच्या काळ्या विठ्यामुळे. ते वैकुंठ फिकुंठ आपल्याला काय माहित नाही. तुम्हाला जायचं असेल तर जा वैकुंठात. कालच माझ्या भावानं व्यालेली म्हैस दिली आणून म्हणे, तिचं चांगलं मला दूध तूप खाऊ द्या. तुम्हाला जायचं बिनधास्त तुम्ही निघून जा. तुमच्या मधामध्ये मी अजिबात आडणार नाही. जितके दिवस करमल तितके दिवस राहा, आणि नाही करमलं तुम्ही सुद्धा माघारी वापिस या. वैकुंठ शब्दाचा अर्थ बायकोला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन तुकोबरायांचं होतं महाराज. तुकोबराय म्हटले, नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला, पण मला वाटा लावण्याकरता गोपाळपुऱ्यापर्यंत तरी चला. सर्वजण महाराज गावातील लोक त्या ठिकाणी तुकोबरायांना वाटा लावण्याकरता आले. आणि भगवंताचं त्या ठिकाणी विमान आहे ऐकावर का. त्या ठिकाणी भगवंत साक्षात उभा आहे. आणि महाराज तुकोबरायांनी सर्वांना महाराज हात जोडले. सांगितलं, अरे आजपर्यंत तुम्ही जेवढी माझ्यावरती कृपा केली, माझ्यावरती जो आशीर्वाद दिला, तुमच्यामुळेच मला ही स्थिती प्राप्त झाली. काय माझ्यावरती तुम्ही कृपाच केली. लोकांनी गावातल्या कृपा केली होती का त्रास दिला होता? त्रास दिला होता मला. त्या त्रासाला सुद्धा तुकोबराय कृपाच म्हणतात. आणि शेवटचा निरोप घेतात, बाबांनो आज जे मला या ठिकाणी वाटल होण्याकरता हजर नाही ना, त्यांना सांगा तुकोबरायांनी जातावेळेस तुमच्या शेवटच्या क्षणाला आठवण काढली. आणि महाराज सर्वांचा राम राम घेतला. माझ्या तुकोबरायांनी सर्वांचा राम राम घेतला. सर्वांना माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल तर तुम्ही मोठ्या उदार अंतकरणाने मला माफ करा. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्यावरती कृपा केली, अशीच कृपा तुम्ही माझ्यावरती करा. कारण आम्ही गेल्याच्या नंतर परत मागे येणार नाही. आम्ही कुठले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हा बोलिलोय जे ऋषी साच भाव्यावर तया झाडू संतांचे मार्ग. महाराज आम्ही संतांचे मार्ग झाडण्याकरता आलोय. आणि आम्ही काय करतोय, आता तुमचा राम राम घेतोय. आणि या ठिकाणी कुठं चाललोय? वैकुंठाला जाणारे महाराज. सर्वांचा निरोप घेतला. आणि त्या भगवंताच्या महाराज विमानामध्ये तुकोबराय बसले. आणि शेवटचा सर्वांचा एकदा प्रणाम केला महाराज. सर्वांना दंडवत घातला. आम्ही जातो आमोच्या गावा, आम्ही जातो आमोच्या गावा, आमोच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा.
महाराजांनी भगवंताच्या विमानामध्ये महाराज प्रस्थान केले ऐका. आणि त्यावेळेस महाराज काळाच्या डोक्यावरती पाय दिला तुकोबराईंनी सर्वांच्या देखता महाराज देवकरांच्या देखता आणि सदेह वैकुंठ गमन म्हणजे तुकोबराईंनी केलं. त्यावेळेस सांगितलं तुकोबराईंनी बाबांनो 42 वर्षाचा तुमचा त्रास सहन केला. जो भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या मार्गासाठी महाराज भगवंत मिळवण्याकरता जो अट्टहास केला जी भक्ती केली ती या दिवसासाठी कोणत्या आज माझा शेवट गोड झाला अभंगाचा प्रथम चरण. शेवट तो भला 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 शेवट माझा भाऊ ग
गोड होणं. मृत्यूच्या डोक्यावरती सदेह महाराज पाय ठेवला आणि सदेह गमन वैकुंठ गमन माझ्या तुकोबरायांनी केलं. याला म्हणायचं शेवट गोड होणं. महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला. याच्याकरता मी जन्म घेतला, याच्याकरता मी अट्टहास केला आणि आज माझा शेवट गोड झाला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बदलाचे भजन घेऊन त्यांना ज्यांना 2 हात दिलेत ना त्यांनी एकदम सरळ हात वर करा. काही सोबत घेऊन जायचं नाही, रिकामी हाताने जाऊ लागणार, त्यामुळे एकदम हात वर करा. रिकामी करा. पाठीमागचे सर्वांनी हात वर, ओट्यावरचे कट्ट्यावरचे सर्वांनी हात वर करा. घ्या दादा सर्वांची शूटिंग एकदा. घेतले ना सर्वांनी हात वर. राहू द्या मग आता. हरी विठोबा रखुमाई, हुशारे राव तुम्ही. हा काहीतरी त्रास दिला काय तुम्हाला मी? हसण्याचा सुद्धा त्रास दिला नाही. हसण्याचा वेळ माणसाने समय जाणावा कोणताही. कीर्तन कशा निमित्ताने आज बरीच लोक महाराज इथे विनोदाच्या अनुषंगाने बसले असतील, पण हसून हसून महाराज विनोद ऐकून ऐकून आपल्या आयुष्याचा विनोद होऊ लागलाय. थोडासा विचार करा. कशा करता पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. आपलं मरण आठवण्याकरता महाराज आपलं पुण्यस्मरण या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलाय. हसण्याचा कार्यक्रम अजिबात नाही महाराज. राख रांगोळी झाली महाराज हसू हसू आपल्या आयुष्याची. ज्याच्याकरता जन्म दिलाय ते आपण विसरलोय, आपण मरण विसरलोय. थोडंसं लक्षपूर्वक ऐका. अरे एक पाहती एकाची धणी, सावध त्या गुणी कारी नभा. त्या भगवंताच्या नावासाठी आपण विसरलोय महाराज. शेवट आपला तुकोबरायांसारखा गोड झाला पाहिजे. आपण सुद्धा कीर्ती रूपाने या ठिकाणी राहिलो पाहिजे महाराज. त्याला म्हणायचं शेवट गोड होणं. त्याच्याकरता शेवट जर गोड व्हायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. तुकोबरायांनी महाराज अजून एक सोपी व्याख्या सांगितली. शेवट गोड होणं कशाला म्हणतात? आपण म्हणतो महाराज शेवट गोड झाला मेलो. तुकोबराय याला अजून एक सोपी व्याख्या सांगतात. शेवट गोड होणं म्हणजे माहेराला जाणं. तुकोबराय म्हणतात माझ्या मी माहेराला या ठिकाणी निघून आलोय. माहेराला आलो निजांच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आणि माहेराला आल्याच्या नंतर विचारतात त्या महाराज सासूर वासनीला काय सासर मध्ये त्रास असेल, सासूचा सासऱ्याचा नवऱ्याचा. त्या जाचाला जेव्हा ती सासूर वासीन कंटाळून जाते ना, आणि दीपोळीच्या सणाला जेव्हा माहेराला जाते माहेराला, तेव्हा काहीतरी टेन्शन असतं का माहेरामध्ये? तुकोबराय म्हणतात आजपर्यंत मी या कलियुगामध्ये या जीवनामध्ये मी कुठे होतो? सासरी होतो. माझ्या सासरीमध्ये या लोकांचा त्रासाला मी वैतागलो आणि आज मी माझ्या निजांच्या पांडुरंगाच्या भेटीला या ठिकाणी आलोय. त्या ठिकाणी कुठलंच मला टेन्शन नाही. आणि या सर्व जेवढं काही जीवनामध्ये दुःख भोगलंय ना मी आतापर्यंत, त्या दुःखाचा परिहार झाला. सर्व दुःख मी विसरलोय. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजांच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. सगळ्या दुःखाचा परिहार झाला. आणि शेवटी तुकोबराय महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात माझी जी वाणी आहे ना, आजपर्यंत मी तुम्हाला दिसलोय, आजपर्यंत तुम्ही मला शिवीगाळ केली, जो काही त्रास दिलाय, पण यानंतर माझ्या तुकोबरायची माझ्या तुकाची वाणी तुम्हाला अजिबात या ठिकाणी ऐकायला भेटणार नाही. जो जे तुम्हाला मी व्यक्त होईन ते गाथारूपी अभंगाद्वारे फक्त माझी वाणी पांडुरंग माझ्या बरोबर घेऊन जातोय. अशा अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी,
तुका म्हणे वाणी मी थांबणार आहे, मी जाणार आहे आणि चाललोय, पण शेवट कसा असावा तुकोबरायांसारखा असावा. महाराज गेल्याच्या नंतर सुद्धा आपली महाराज या ठिकाणी कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. हे जाणं माणसाचं असलं पाहिजे. आज या ठिकाणी बाबांचं जाणं बघा, आज या ठिकाणी पाहुणे रामली जमलीत महाराज, त्यांच्या पुतण्या या ठिकाणी आहेत, मुलं या ठिकाणी आहेत, अनेक महाराज पाहुणी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या कार्यक्रमासाठी. महाराज त्यांची आठवण म्हणून त्या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आठवणीसाठी सर्वजण या ठिकाणी हजर झालात. तिन्ही मुलांना एवढीच माझी कळकळीची विनंती असेल, महाराज आई ती आई असते महाराज, आईसारखं अंतकरण कुणाचं नसतं. या जगामध्ये अशी एकच अदालत आहे जिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात आणि तिला मात्र आई म्हणतात. बघा आईचं प्रेम लगेच दिसतं महाराज, पण बाप कठोर नारळ सारखं दिसतो महाराज. नारळ कसं वरून कठोर असतं ना, पण तेच नारळ जर मारुतीला जर आपण फोडलं तर त्या नारळातून महाराज अमृत सारखं गोड पाणी देणारा तो बाप असतो. पण बाप गेल्याच्या नंतर महाराज आपल्याला कीर्ती समजेल बापाची काय महती असेल. अरे बाप गेल्याच्या नंतर महाराज तुम्ही स्वामी जरी जगाचा असला तर डोक्यावर छप्पर हरवल्यासारखं होतो. आज या तिन्ही भावंडांना काय महाराज बापाची कमतरता आहे, त्याच्याकरता ही आठवण आहे महाराज. बाप गेल्याच्या नंतर महाराज एकदम माणूस भिकारी होतो, भिकारी. डोक्यावरचं छप्पर कमी होतं महाराज. किती पैसा कमवा, किती महाराज शेती घ्या, अनेक महाराज संपत्ती कमवून ठेवा, पण शाबासकीची थाप मारणार, पाठीवरती थाप मारणारा जर बाप शिल्लक नसेल ना तर काही अर्थ नाही महाराज. या तिन्ही भावंडांना माझी एकच विनंती असेल, तुमची बाप जरी पितृछाया जरी निघून गेली असेल पण आई मात्र या ठिकाणी जिवंत आहे, शिल्लक आहे. तिला अजिबात दुखवू नका, काही तुम्हाला कमी पडणार नाही. तुमच्या आई वडिलांचा तुमच्या पाठीवरती वरद हसतय, आशीर्वाद राहील महाराज. आई वडिलांची सेवा केल्याने काही माणसाला कमी पडत नाही बरं का. त्यामुळे आई वडिलांची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आणि इतका मोठा अनमोल किमतीचा नरदी भगवंतांनी दिलाय, त्याचा आपण व्यसन करू करू महाराज नाश करू लागलोय. काय महाराज पहिला महाराज आहार होता, पहिली सेंद्रिय शेती होती, खत अजिबात आपण वापरत नव्हतो महाराज. एवढाच भेसळयुक्त आपण जेवण करतोय, यामुळे एवढा आजारी पडू लागलोय, एवढा आजारी पडू लागलोय महाराज. काय 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 लोकांना रोग होत आहेत, विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. आपण महाराज गाडी, प्रत्येकाकडे घरामध्ये गाडी आहेत की नाही, मोटरसायकल, फोर व्हीलर, प्रत्येकाकडे महाराज वाहन आहेत. त्या वाहन जर आपण महाराज महिन्यामध्ये जर तिची सर्व्हिसिंग नाही केली तर काय होतं, काय होतं, बंद पडते बरोबर आहे. पण एवढा मोठा भगवंतांनी आपल्याला नरदेह दिलाय, या शरीराचा काहीतरी विचार केलाय तुम्ही काय महाराज. आपण प्लास्टिक मध्ये जेवण करतो, या प्लास्टिकचा विचार जर केला ना तुम्ही, आपल्या शरीरामध्ये गाठी होऊ लागले, छोट्या छोट्या गाठी, आणि भयंकर आजाराने आपण त्रस्त आहेत. याच्यासाठी महाराज पाच तुळशीपासून बनवलेली महाराज ही श्री तुलसी या ठिकाणी मी आणली. ज्यांना ऍसिडिटीचा भयंकर त्रास आहे, दर महिन्यात तुम्ही गोळ्या घेता महाराज. ॲलोपॅथिक मुळे शरीराचा एवढा नाश होऊ लागलाय, एवढा नाश होऊ लागलाय. ॲलोपॅथिकच्या गोळ्या महाराज शरीरावरती, किडनीवरती अटॅक करतात. ही श्री तुलसी आणि ॲलोडाईज जर तुम्ही घेतलं तर 3 दिवसात तुम्ही मला फोन करून सांगसाल, ताई नारदाच्या गादीवरती खोटं बोलणार नाही, आमच्या इकडच्या लोकांना एवढा अनुभव आलाय महाराज. 3 दिवसात तुम्ही मला फोन करून सांगसाल, ताई इतके दिवसाचे मला ऍसिडिटी आहे आणि स्त्री तुळशी पिल्याच्या नंतर आम्हाला एवढा आराम भेटलाय, एवढा आराम भेटलाय. अरे तुळशी महाराज आपल्या दारामध्ये असली पाहिजे का. तुलसी माता काय आपली माता आहे महाराज. ती शास्त्रामध्ये अजून तिचं कारण लिहिलं वैज्ञानिकांनी काय, ती जर दारामध्ये असेल तरच आपण महाराज ऑक्सिजन आपल्याला भेटतो. ज्यांना कुणाला जर महाराज ऍसिडिटीचा भयंकर त्रास असेल, त्यांनी ज्यांना कुणाला हे औषध घ्यायचं असेल, कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्याशी त्यांनी संपर्क साधा. झालेली सेवा याच ठिकाणी तुम्हा सर्व श्रोतावृंदांची सेवा समर्पित करते. स्वर्गीय आमचे बाबा ज्यांचे या ठिकाणी पुण्यस्मरण आहे, सोनाजी बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करते. तुम्ही सर्व गायक, मृदंगाचारी, या ठिकाणी महिला मंडळ, सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली